आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीणच्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं इथं उपलब्ध करून दिलाय आणि नक्कीच या ग्रामीण खेळाडूंना संधी देखील आपल्याला पाहायला मिळते. कारण खऱ्या अर्थानं इथं एक टू व्हीलर देखील आपल्याला आकर्षक पाहायला मिळते. ही टू व्हीलर मात्र कोण घेऊन जाणार हे आपल्याला रविवारच्या दिवसामध्ये नक्कीच आम्हाला या ठिकाणी समजलं जाणार आहे. आकर्षक चषक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जय हनुमान नवगर संघ बी यांच्या वतीनं जे स्मित शिर्के याला प्लेअर ऑफ द मॅच मिळालं त्यासाठी 200 रुपयाचं कॅशबॅक आपण त्याला इथे दिलेलं आहे. यस, त्यांचे देखील खूप सारं स्वागत. यस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. स्मित शिर्के आपल्याला या ठिकाणी या 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे ते घेण्यासाठी आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे. आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं त्याचबरोबर या विभागातील सर्व खेळाडूंचं आणि माणगाव तालुक्यातील सर्व क्रिकेटरांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहूर रोहा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं क्षणचित्र छायाचित्र टिपले जात आहेत. या स्पर्धेला आवर्जून या ठिकाणी भेट देण्यासाठी सन्माननीय आदरणीय आमच्या न्हावे गावचे सुपुत्र विठ्ठलजी अंधेरे हे या ठिकाणी आले. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर दिनेशजी तलवडकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅशबॅक साहिल सुर्वेसाठी आलं होतं आई सोमजाई कन्स्ट्रक्शन. तर साहिल आपण इथे उपस्थित असेल तर व्यासपीठावर घ्या. आपण 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी इथे आलेला आहे तर विनंती असणार आपण तिथे या. त्याचबरोबर आमचे प्रज्योतजी अंधेरे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर प्रेम असेल मितेश या सर्वांचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आकर्षण खऱ्या अर्थानं काय असेल तर लकी ड्रॉ असेल. 50 रुपयाचं कुपन आपण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं नशीब आजमावायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. ज्यांना कुणाला कुपन घ्यायचे असेल ते या ठिकाणी आपण येऊन घेऊ शकता. 50 रुपयामध्ये नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी सोन्याची चैन मिळेल, माफ करा सोन्याचे अंगठी, त्याचबरोबर ॲक्वा गार्ड या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर आपलं नशीब जरूर या ठिकाणी आपण आजमावू शकता. एक आकर्षण या स्पर्धेचं असणार आहे. यावेळेस आपण जाऊया सामन्याकडे जिथं आपण पाहतोय हिरकणी वॉरियर संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सनी गुलगुले त्याचबरोबर श्रेयश मालोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र मैदानावर काहीतरी घडलंय जरूर. जल्लोष आनंद साजरा करताना यावेळेस मात्र खेळाडू पाहायला मिळतील. सनी गुलगुले मला वाटतं हिट विकेट होतोय. विकेट क्रमांक 1. न भूतो न भविष्य असा प्रकार मैदानावर घडलाय. डेकवर चाललाय. बॅक टू दी डगआउट. रोशन जाधव यावेळेला आपण पाहतोय चांगला स्ट्रोक बॉल सरळ चाललाय. टिप मिड विकेट बाउंड्री लाईनला पार करत असताना हा येतोय बिग ब्लास्ट पहिला षटकार.
चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. जुगल मालोरेच्या बॅटमधून पहिला षटकार येतोय. पहिल्या बॉलवर विकेट गेलेली असताना देखील जुगलने एक चांगला स्ट्रोक खेळलाय. थोडासा दबाव जो होता ना तो दबाव मात्र इथे हटवण्यामध्ये यश आलाय जुगल मालोरे या फलंदाजाला. यावेळेला आपण पाहतोय थोडासा दूरवर बॉल फेकला आणि इथं आपण पाहतोय आणखी एका विकेटचं पतन. शॉट फाईन लेगला टिपलाय झेल संपलाय जुगल मालोरेचा खेळ. फलंदाज बॅक टू दी हो. चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला हाताळताना पाहायला मिळाल रोशन जाधव. चला फलंदाज आपण तयारीमध्ये ठेवायचं, रेडी ठेवा तयारीमध्ये फलंदाज. आपल्याला विनंती असेल मित्रांनो, कारण या ठिकाणी पंचांचा देखील या ठिकाणी इशारा येतोय, कारण वेळेचा प्लीज रिस्पेक्ट करा, वेळेबरोबर चाला ही आपल्याला विनंती असेल, कारण आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये 6-6 ओव्हरचे सामने खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे पुढचा येणारा जो फलंदाज आहे त्याने आपण तयारीमध्ये राहायचं आहे ही आपल्याला या ठिकाणी विनंती असेल. फलकावर आपण पाहतोय 6 धावा 2 गडी बाद आतापर्यंत आणि बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील नंबर 4 वर विजयजी गुगले, निळगुण गावाला बिलॉंग करणारे आणि गेली कित्येक वर्ष क्रिकेटच्या मैदानावर विजयजी गुगले यांना आम्ही देखील पाहतोय. एक चांगले फलंदाज चांगले बॅटर आहेत आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये पाहिलं ना तर एक संघ मालक म्हणून देखील त्यांची ओळख आहे, कारण त्यांच्या संघ मालकाचा हा संघ हिरकणी वॉरियर्स आपल्याला पाहायला मिळते. आणि खरंच हिरकणी हे नाव घेतल्यानंतर आपल्याला रायगडचा इतिहास मित्रांनो आठवतो. यावेळेस आपण पाहूया, खराब बॉल जरूर होता यावेळेस, मात्र त्याला आडव्या बॅटने मारण्याचा विचार केला होता. आपण इथं पाहतोय थोडस एजला बॉल लागलाय, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथं नाहीये. डॉट बॉलची सांगता करताना रोशनजी जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय छान असा सुंदर नजराणा पाहायला मिळतोय. अगदी मैदानाच्या समोर आपल्याला डोंगर पाहायला मिळतोय आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये खऱ्या अर्थानं हा टेनिस क्रिकेटचा खरा प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतोय. यावेळेला स्तंभच्या आडवा येऊन फटका खेळलाय, बॉल मात्र फाईन लेगच्या दिशेला. आपण इथं आपण बाबा शॉट फाईन लेगला टिपलाय झेल संपलाय विजयजी गुगले यांचा खेळ. आणखी एक धक्का फलंदाज प्रीमियर लीग या लीगला मात्र खऱ्या अर्थानं रंगत येत चालली आहे. या डीजेच्या माध्यमातून रंग भरत चालले. डीजे वाले आमचे ओंकार दादा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. कारण या गाण्याने महाराष्ट्राचे महागायक आनंदजी शिंदे फेमस झाले, ते गाणं या ठिकाणी आपल्या माध्यमातून वाजवलं. कारण मित्रांनो, एकदा का तुमचं नाव बनलं ना की प्रेक्षक असेल लोक असतील तुमच्या मागे आपोआप येत असतात. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तुमचं नाव बनवणं खूप गरजेचं असतं. जाऊया मॅच कडे. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय चांगला स्ट्रोक खेळलाय. हा बॉल मात्र सरळ चाललोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. शानदार स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संकेत शिगवण आपल्याला पाहायला मिळतील. नंबर 5 वर बॅटिंग मार्क वर एक चांगला फटका जरूर या ठिकाणी श्रेयश मालोरेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. राईट हँड बॅट्समन उजव्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. या वेळेला आपण पाहतोय आणखी एक त्याच ताकदीचा फटका खेळायचा होता, पण इथं थोडासा शरीरापासून बॉलला दूर फेकलं होतं. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय राहुल मांजरे आपल्याला पाहायला मिळतील. चांगला बॉल हाताळला, कारण राहुल यांना माहिती होतं याच्या अगोदर बॉडीवर बॉल फेकला होता, त्याला मात्र दूर 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 मात्र फेकलं होतं. पण यावेळेला मात्र थोडा स्वतःचा बचाव आणि टीमचा बचाव केलाय. बॉडीपासून थोडासा दूर बॉलला फेकलाय. डॉट बॉलची सांगता षटकातील पाहूया पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय
पण या वेळेला मात्र पंचांची नजर अतिशय चाणाक्ष आपल्याला पाहायला मिळाला. ऑफसाईडच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल पंचाने हात वरे केले आणि ज्या ज्या वेळेस पंच मात्र जमिनी लगत असे दोन्ही हात करतात ना, त्यावेळेस तुम्हा आम्हाला आपल्या शालेय जीवनाची आठवण येते. कारण ना थंडीच्या सीझन मध्ये जरूर तुम्ही आपण 1 2 3 4 हा प्रकार नक्कीच शाळेमध्ये करत असतो. त्यावेळेला आपण पाहतो हो इथं मात्र वा आणखी एक हिट विकेट पाहायला मिळते. फलंदाज श्रेयश मालोरे बॅक टू दी डगआउट. असं वाटतं की आज मात्र श्रेयश नशिबाचा वडापाव खाऊन आलेला दिसत नाहीये. फलंदाज बॅक टू दी होम. थोडस वेगळं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला हिरकणी वॉरियर्सचा संघाकडून या मॅच मध्ये. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय बॉलला मात्र दूरवरून छेडखानी केले. बॉल गोलीच्या वेगाने शानदार दर्जेदार धमाकेदार सीमारेषा पार हा आलाय बेस चौकार. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. या वेळेला आपण पाहतोय वा पायाची मोमेंट योग्य, चेहरा एकदम स्थिर. बॉल मात्र डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर क्लिअर जरूर केलाय. हा बॉल मात्र मेगा अँड मायटी हिट षटकार. वैयक्तिक 26 धावा ठोकल्या होत्या आणि तोच फलंदाज बॅटिंग मार्कवर आलाय. आले चौकार तदनंतर षटकार. शानदार या ठिकाणी खेळी आपल्याला पाहायला मिळते अंकित लिंगावलेची. पुढचा बॉल आपण पाहूया. या वेळेला आपण वा समजदारीचा खेळ, अतिशय जबरदस्त समजदारीचा खेळ. यावेळेस मात्र रिस्पेक्ट केलाय, मान सन्मान जरूर दिलाय गोलंदाज राहुल मांजरेला. इथं आपण पाहतो मिसफिल्ड होत आहे कव्हरच्या दिशेला. 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड मात्र वेगाने पुढे सरकतंय. धाव फलकावर आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्यात तर 25 धावा. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत इथं थांबलाय. 12 चेंडू फेकलेत 12 बॉल मध्ये 25 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतील. एक चांगला टार्गेट हिरकणी वॉरियर्स संघाचा जरूर या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. दोन्ही विनर संघ आहेत. पहिली मॅच या ठिकाणी जिंकून हे दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतील. आपण जर पाहिलं तर एका बाजूला प्रिन्स 11 नवगर आहे, त्यांचे आयकॉन आपण पाहतोय रोशनजी जाधव आणि संघमालक परेश शिर्के, त्याचबरोबर वैभव शिंदे. त्याचबरोबर आपण पाहूया हिरकणी वॉरियर्स आयकॉन सनी गुलगुले आपल्याला पाहायला मिळते. संघमालक विजयजी गुगले आहेत, त्याचबरोबर मिथुन कदम, साहिल खडतर हे संघमालक आपल्याला पाहायला मिळतील. आणि खऱ्या अर्थानं यांच्यामध्ये ही जुगलबंदी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आपल्याला पाहायला मिळते. इथं बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर आपण पाहूया तिसरा बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रिन्स 11 नवघर संघाकडून. प्रज्योत शिर्के यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. स्वतःचा पहिला संघातर्फे 3रं षटक यावेळेस मात्र घेऊन आलेत. एका बाजूला संकेत शिगवण, दुसऱ्या बाजूला अंकित निंगावले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आपण पाहूया पहिलाच बॉल लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईटच्या साईने 26 आकडा स्कोर कार्ड वर या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस बॉल आतल्या बाजूला जरूर घेऊन यावा लागणार आहे, खास करून प्रज्योत शिर्केला. बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूला स्विंग करावा लागणार आहे. षटकातील
पुन्हा एकदा हा पहिला बॉल नव्याने, नव्या दमाने, नव्या जोशाने प्रज्योत शिर्केला फेकावा लागणार आहे. यावेळेला आपण पाहतोय चांगला बॉल जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल मात्र आपण पाहतोय फाईन लेगच्या वरून मारण्याचा विचार केला होता, पण इथं सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतोय. हलकासा उछाल देखील बॉल मध्ये पाहायला मिळाला आणि खास करून एक चांगली लाईन देखील पाहायला मिळाली आपल्याला. पुन्हा एकदा पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय, पण इथं आपण पाहतोय लेग साईडच्या बाहेरून जाणारा बॉल. आणखी एक वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावफल कव्हर 27 चा आकडा आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतोय. 27 ऑन अ स्कोर कार्ड. जरूर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 4 विकेट लॉस. त्यावेळेला आपण पाहतोय फटका फासलाय, तिथं झेल मात्र टिपलाय. आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 5 संकेत शिगवन बॅक टू दी. धन्यवाद धन्यवाद. फलंदाज तयारीमध्ये ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा आपल्यासाठी सूचना या ठिकाणी येते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नंबर 7 वर सुजित गोगले आपल्याला पाहायला मिळतील. आता जर पाहिलं ना, आता सारं काही दारोमदार खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अंकित निंगावले याच्यावर आपल्याला पाहायला मिळेल. कारण हा बॅट्समन असा आहे जो एक चांगली बॅटिंग करू शकतो. पहिल्या मॅच मध्ये जरूर चांगल्या धावा केल्यात, या मॅच मध्ये देखील धावा केल्यात, पण याला स्ट्राईक वर आणणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं. यावेळेला आपण पाहतोय हा ट्रॅकरचा बॉल होता, त्याला मात्र थोडीशी जंप घेऊन मारण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. बॉल सरळ चाललाय थर्ड स्लिपच्या दिशेने. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल एक धाव मिळेल आणि जरूर चांगलं काम केलंय सुजित गुगलेनं. सिंगल एक धाव घेतली आणि अंकित निंगावलेला स्ट्राईक एंड वर आणून ठेवलंय. 27 चा आकडा. सुरुवातीला मात्र वेगाने धावसंख्या जरूर माफ करा 28 धावा धावफल कव्हर आतापर्यंत या ठिकाणी जोडल्या जातील. 28 धावा धावफल कव्हर असताना पुन्हा एकदा आपण पाहूया प्रज्योत शिर्के यावेळेस पाहायला मिळतील आपल्याला. यावेळेला मात्र चांगला फटका जरूर घेतलाय. बॉल सरळ चाललाय पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सर्कल मध्ये जरूर आहेत. सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड वधारला जात आहे. धावफल कव्हर 29 धावा आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. षटक क्रमांक 3 प्रज्योत शिर्के या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग करताना. याही वेळेला आपण पाहतोय हा ट्रॅकरचा बॉल, त्याला मात्र जरूर दिशा दाखवली. बॉल सरळ चाललाय कव्हर आणि पॉइंटच्या मधून जसा तांदळातून खडा बाजूला काढावा असा स्ट्रोक. बॉल शानदार, दर्जेदार, धमाकेदार बॉल अटके पार आलाय चौकार.
म्हटलं तुम्ही तुमच्या प्रमाणे बनवा आणि नक्कीच एका दिवसामध्ये ती थीम मी बनवली आणि ऑप्शनला आपण सर्वांनी ती ऐकलीत माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचं नक्कीच ते गाणं मी स्वतः गायलं ह्याचं देखील मला भाग्य मी समजतो कारण ज्या पद्धतीने तुम्ही सर्व आयोजकांनी माझ्यावर विश्वास ठेवलात आणि नक्कीच त्या विश्वासाला मी देखील सार्थ ठरवलं आणि खऱ्या अर्थानं ऑप्शनच्या वेळी ते आपले थीम आपण सर्वांनी वाजवलीत त्याबद्दल नंदुशेठ वाडवळ आणि संपूर्ण आपली टीम असेल त्याबरोबर भाई दसवते असतील वैभवजी टेंबे आमचे असतील तसेच आमचे मित्र आमचे अभिजित टेंबे असतील या सर्वांचं संपूर्ण टोटल आपल्या कमिटीचं मी मनापासून हार्दिक या ठिकाणी स्वागत करीत आहे त्यावेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलाय लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल मात्र चाललाय जिथं आपण पाहतोय सिंगल एक धाव मिळेल सिंगल एका धावेने स्कोर कार्ड वधारलं जात आहे धावफलकावर आतापर्यंत या ठिकाणी धावा जोडल्या जातील 35 चगडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवर या ठिकाणी बदलाव झालाय बॉलिंग मार्कवर रोशन जाधव या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील त्यावेळेला चांगला बॉल हाताळलाय जरूर थोडासा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळाला अपील करताना खेळाडू देखील पाहायला मिळाले यष्टांच्या पाठीमध्ये विकेट किपर देखील अपील करताना पाहायला मिळाले 35 ऑन अ स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय धावा आतापर्यंत 5 विकेट लॉस यावेळेला आपण पाहतोय वा एकदम कडक स्ट्रोक पाहायला मिळाला बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना हा येतोय बिग ब्लास्ट लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय जे 41 धावा धाव फलकावर तुफानी फटकेबाजी तुफानी खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खास करून अंकित निंगावले अगदी वन मॅन आर्मी वन साइड हिरो खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये लढतोय पहिल्या मॅच मध्ये देखील हे चित्र पाहायला मिळालं अगदी भोपली पेन गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करताना आणखी एक डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार अंकित निंगावलेचा ना ईस्ट ना वेस्ट आलाय बेस्ट वा अंकित निंगावले उजव्या हाताचा फलंदाज मैदानाला आता चहू बाजूने आग लावताना जरूर पाहायला मिळतोय या वेळेला आणखी एक लांब 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 जाऊया डबल सिट्रे लांब 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 अंकित निंगावलेचा षटकार वा बाई वा थोडस दुःख असताना तिथं मात्र सुख घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय नाव आहे अंकित निंगावले भोपली पेनचा हा खेळाडू यावेळेला हा रिस्पेक्ट रिस्पेक्ट मान सन्मान केलाय वा याला म्हणतात टेनिस क्रिकेटचा खेळ मित्रांनो कारण टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला काय सांगून जातो एकमेकांचा रिस्पेक्ट कसा करायचा एकमेकांचा आदर कसा करायचा हा टेनिस क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला शिकवतो आणि तो खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं होतंय समाप्त 4 षटक अखेर 53 धावा स्कोर कार्डवर हिरकणी वॉरियर संघ या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय रोमहर्षक अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते अजूनही येणारे 12 चेंडू खऱ्या अर्थानं बाकी असतील या 12 बॉलचा नक्कीच समाचार या ठिकाणी घ्यावा लागेल या सह्याद्रीच्या कुशीमध्ये अगदी समोरच्या बाजूला हा डोंगराचा नजराना अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळते कारण छत्रपती शिवाजी महाराज जर आपण पाहिलं ना याच डोंगर दऱ्या खोऱ्यामधून धावत जाऊन अनेक गड किल्ले त्यांनी जिंकले कारण असं म्हणतात ना मित्रांनो कोणी प्रेम पुजारी तर कोणी देवांचे भक्त पण आपण थोडासा हटके आई बापाचे रक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचे भक्त
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये पाऊल टाकल्यानंतर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते. खऱ्या अर्थानं नक्कीच ही एक वेगळी ऊर्जा टेनिस क्रिकेटचा खेळ आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हा एक धमाकेदार आपण माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग हे सर्व काही एक जबरदस्त या ठिकाणी आपल्याला नक्कीच वाटतंय. एक शानदार असा टेनिस क्रिकेटचा थरार त्यावेळेला आपण पाहतोय. बॉल हवेमध्ये आहे. एसटी रक्षक बॉलच्या खाली टिपलाय झेल संपलाय. फलंदाज सुजित गुगलेचा खेळ. फलंदाज बॅक टू दी होप. त्या ठिकाणी बॉलर सुजल पानवरकर यांच्यासाठी सन्माननीय आदरणीय आमचे बाळाराम दादा यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चांगला बॉल हाताळला. त्याला मोठा फटका मारण्याचा प्रयास या ठिकाणी केला होता. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. नंबर 8 वर सुयोग शिंदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँड बॅट्समन डाव्या हाताचे फलंदाज जरूर. रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर थोडीशी डोकेदुखी जरूर असते फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. सातत्याने क्षेत्ररक्षण इकडून तिकडून मात्र धावावं लागतं. त्यावेळेला आपण पाहूया. त्यावेळेला आपण पाहतोय पंचांचा कॉल आलाय मात्र नो बॉल नो प्लस या ठिकाणी आपण पाहतोय. 1 तर 2 धावा मिळतील. या 2 धावेने धावसंख्या मात्र या ठिकाणी जरूर वेगाने पुढे सरसावते. फलकावर आतापर्यंत आपण पाहतोय टोटल जर पाहिलं तर 55 धावा आतापर्यंत जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील. एक चांगली टोटल नक्कीच आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर सुजल पानवकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. स्वतःच पहिलं संघातर्फे 5वं षटक घेऊन आलेत. तर बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय सुयोग शिंदे त्याचबरोबर अंकित निंगावले आपल्याला पाहायला मिळते. अंकित निंगावले वा हे मैदान सोडण्याचं नाव घेत नाहीये. जणू काही या मैदानाला फेविकॉल सारखा चिकटून उभा राहिलाय. का बॅटिंग करतोय. धुव्वाधार फटकेबाजी. त्याच्या बॅट मधून मोठमोठे दिवाळीचे फटाके अक्षरशः फुटताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर या ठिकाणी टोळेबाजी होतीये. डाव्या हाताचा बॉल त्याच्यावर उजव्या हाताचा फटका. बॉल चाललाय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक शानदार धमाकेदार ना ईस्ट ना वेस्ट आलाय बेस्ट. तुफानी फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. धाव फलक मात्र फ्लाय होत आहे. धाव फलकावर धावा 61 61चा आकडा. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील याच अंकीतनं धाव संख्या देखील वाढवली होती. तुफानी फटकेबाजी. या वेळेला मात्र वा चांगला बॉल त्या चांगल्या बॉलला चांगलं खेळून देखील काढलंय. डायरेक्ट हिट केलंय. इथं मात्र पंचांचा इशारा देखील थर्ड अंपायर कडे जरूर आलाय. पाहूया निर्णय काय येतोय. थोडासा वेट आपल्याला करावा लागेल.
मिळतील. नंबर 9 वर साहिल उभारे बॅटिंग मार्कवर आपल्याला इन ऍट नंबर 9 वर आलेत. 5वं षटक हाताळण्यासाठी सुजल पानवकर या ठिकाणी आपण पाहतोय. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. साहिल उभारेसाठी या वेळेला आपण पाहतोय डायरेक्ट फुल टॉस बॉल फेकला होता, त्याला मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथं आपण पाहतोय बॅट बॉलचा कनेक्शन परफेक्ट झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता जरूर केली जाते सुजल पानवकरच्या माध्यमातून. थोडस धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम इथं सुजल पानवकर करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा या वेळेला आपण आवाज तर टक्कालाय बॅट मधून लॉंगॉनच्या डोक्यावर बॉलला खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने बॉलवर सरळ येतोय, बॉलची करतोय फेके. तोपर्यंत इथं मात्र आपण पाहतोय सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड वधारला जात आहे धाव फलकावर. आतापर्यंत आपण पाहूया 62 चा आकडा धाव फलकावर आतापर्यंत आलाय. अंकित निंगावले काय बॅटिंग करतोय आजच्या दिवसामध्ये. खास आजचा दिवस हा लकी डे म्हणावा लागेल अंकित निंगावलेसाठी, कारण सनी गुलगुले आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये देखील धावा बनवू शकला नाही, दुसऱ्या मॅच मध्ये देखील, पण अंकितने मात्र ती जागा घेतली आहे. या वेळेला मात्र काय चपलाईचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. या बॉलला हलक्या हाताने ग्लास देण्याचा विचार केला होता, प्लेसमेंट देण्याचा विचार केला होता, पण फटका फसला होता. पण नशिबाने इथं साथ दिले जरूर अंकित निंगावलेला. विकेट किपर मिस झाला, एक धाव बनवली आणि पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र अंकित निंगावलेकडे आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. या 5 षटकामध्ये जवळजवळ आपण पाहतोय 7 गडी बाद झालेत. धाव फलकावर 63 धावा. येणारे 6 चेंडू अजूनही बाकी असतील या मॅच मधील. प्रयत्न मात्र इथं करण्याचा प्रयत्न पूर्णपणे पाहायला मिळतोय. करण्याचं म्हणतात ना, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा, अनुभव तरी मिळेल किंवा ध्येय तरी सापडेल. जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर गट रचले गेले पाहिजेत. इथं देखील तोच प्रयत्न जरूर आहे अंकित निंगावले या फलंदाजाचा. बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर आपण पाहूया अनिकेत खराडे आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग करताना शेवटचं षटक ठेवून आले. 6 चेंडू बाकी. अंकित निंगावले स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 6 बॉलचा समाचार जरूर डगआउटला अजूनही अपेक्षा आहे अंकित निंगावले या नावाकडून. पाहूया आपण पहिला बॉल. पहिलाच बॉल. या वेळेला मात्र या बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये जरूर आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षण आलाय वेगाने. टिपलाय झेल. संपला इथं अंकित निंगावलेचा खेळ. फलंदाज अंकित बॅक टू दी डगआउट. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या मात्र थांबले. 63 धावांवर हा आकडा मात्र थोडासा स्टॉप झालाय. खूप सारी धावसंख्या बनवण्याचा विचार जरूर होता. अंकित निंगावलेचा फटका चांगला खेळला होता, पण स्क्वेअर लेगच्या डोक्यावर हा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. तिथं क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे चांगला झेल देखील आपल्याला पाहायला मिळाला. कारण या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलं ना, बॅटिंग बॉलिंग त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण देखील मजबूत असणं गरजेचं असतं. ते काम क्षेत्ररक्षण केलं. यावेळेला आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा जरूर या ठिकाणी पाहतोय. ऑफ साईडच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल. पंचांनी मात्र दोन्ही हात खोललेत. व्हाईटच्या साईने 1 धावी एक्स्ट्रा मिळेल. एका धावीने 64 धावा ऑन अ स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल.
यावेळेला आपण पाहतोय आवाज तर आलाय, पण हा बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये काय कॉटन बॉल, येस कॉटन बॉल केलंय. आणखी एक धक्का, फलंदाज बॅक टू द डगआउट. आतापर्यंत आपण पाहतोय हिरकणी वॉरियर संघ 9 गडी बाद झाले, 64 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू बाकी असतील अनिकेत कराडे या बॉलरचे. आणि विकेट देखील आपण पाहूया. शेवटची विकेट असेल नंबर 11 वर आलाय बॅटिंग करण्यासाठी विकी खानविलकर आपल्याला पाहायला मिळतील. एक बॉलर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खास करून भाले गावाला बिलॉंग करणारे विकी खानविलकर मैदानाच्या आतमध्ये आले बॅटिंग करण्यासाठी. 4 चेंडू खेळावे लागणार आहेत. आकडा तर स्थिर झालाय 64 वर. ही गाडी मात्र अडकली आहे. काय ही गाडी पुढे घेऊन जातील का प्रश्नचिन्ह विकी खानविलकरच्या पाठीमागे जोरदार लागलाय. बॉलिंग मार्कवर अनिकेत खराडे आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली उत्तम बॉलिंग करताना पाहायला मिळतील. षटकातील पाहूया तिसरा बॉल. वा चांगला बॉल या ठिकाणी. हलकासा उछाल पाहायला मिळाला या बॉल मध्ये. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विश्रांती घेतोय, विसावा घेतोय, स्टॉप होतोय. या क्रिकेटच्या खेळामध्ये अधूनमधून बॉलला देखील विश्रांती घेण्याची गरज असते आणि ती विश्रांती घेतली बॉलने. डॉट बॉल. येणारे 3 चेंडू अजूनही 64 धावा. या वेळेला आपण पाहतोय आणखी एक डॉट बॉलची सांगता अनिकेत खराडेच्या माध्यमातून केली जाते. डॉट डॉट. येणारे 2 चेंडू बाकी असतील. मी म्हटलं विकी खानविलकर मैदानाच्या आतमध्ये आलेत, पण एक बॉलर आहेत, बॅटिंग तितकीशी पाहिली नाहीये आजवर. इथं अजूनही 2 चेंडू बाकी आहे. त्या 2 चेंडूला जरूर बॅट लावावी लागणार आहे विकीला, कारण धावा तर स्थिर झाल्या 64 धावा. रोखलंय, थांबवलंय हिरकणी वॉरियर संघाला. या वेळेला आपण पाहतोय हा देखील चेंडू आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता. वा जबरदस्त या ठिकाणी अनिकेत खराडेचा षटक आपल्याला पाहायला मिळते. प्रिन्स 11 नवघर संघ एक चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळाला या मॅच मध्ये, कारण पहिल्या मॅच मध्ये मोठी धावसंख्या करणारा हिरकणी वॉरियर संघ आतापर्यंत थांबलाय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलला फुल टॉस चेंडू, त्याला मात्र चांगला खेळला बॉल मात्र आपण पाहतोय सरळ चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला, जिथं आपण पाहतोय सिंगल एकच धाव. अशा प्रकारे ऑल आउट होतोय जरूर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय हिरकणी वॉरियर संघ. आणि टोटल धाव संख्या होतीये 65. 65 धावा जिंकण्यासाठी 66 धावांची गरज असेल. या 66 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील मैदानाच्या आतमध्ये हे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण करूया बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया या ठिकाणी आपण सन्माननीय आदरणीय माणगाव तालुक्याचा एक उत्तम असा आवाज विजयजी बक्कम सर. तोपर्यंत धन्यवाद. नवघर
विरुद्ध आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्सवर यायचंय. पाटील ब्रदर्स नवघर आणि आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली दोन्ही लुझर संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. विनंती असेल दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण त्वरित या ठिकाणी टॉस बॉक्सवर यायचंय. पाटील ब्रदर्स नितेश पाटील कर्णधार आणि आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली कर्णधार आकाश पांचाळ. आपण कुठे असाल तर त्वरित टॉस बॉक्सवर यायचंय. आपल्याला विनंती असेल आपण लगेचच या, कारण पुढची मॅच आपल्याला लगेच इथं सुरू करायची आहे. त्वरित यायचंय. आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली त्याचबरोबर पाटील ब्रदर्स नवघर. हॅलो 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 या ठिकाणी आपण पाहूया आता दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी आपल्या आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय आदरणीय माणगाव तालुक्यातील एक उत्तम असे व्यक्तिमत्व, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे सन्माननीय आमचे मित्र नंदूशेठ वाडवळ यांच्या शुभ हाताने या ठिकाणी आपण हा टॉस करणार आहोत. चला विनंती असेल आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली संघाचे कर्णधार आपण त्वरित यायचं आहे टॉस बॉक्सवर. हॅलो हॅलो मी समालोचन कक्षामध्ये आदरणीय संजय शिंदे सर आमंत्रित करतोय. सर आपण यायचं या ठिकाणी. धन्यवाद. कर्णधार आकाश पांचाळ आपण कुठे असाल तर त्वरित या. सन्माननीय आदरणीय नंदूशेठ वाडवळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस या ठिकाणी केला जातोय. एका बाजूला आकाश पांचाळ, दुसऱ्या बाजूला नितेश पाटील. आणि यावेळेला आपण पाहतोय जरूर टॉस विन होत आहे तर पाटील ब्रदर संघाचे कर्णधार नितेश पाटील. यावेळेला काय असेल निर्णय, बॅटिंग बॉलिंग? पहिली मॅच आपण या ठिकाणी जरूर पराभव पत्करावा लागलाय, पण यावेळेला कशा पद्धतीने नव्या दम्याने मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागणार आहे आणि खास करून बॅटिंग लाईन मध्ये काय बदलाव यावेळेस केला जाईल? हो नक्कीच थोडाफार बदलण्याची गरज असेल, कारण की पहिली मॅच खूप क्लोज हारलो. त्यावेळेस थोडा चेंजेस होईल. थँक्यू सो मच, धन्यवाद. समोर मॅच सुरू झालाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आकाशजी पांचाळ आपल्याला पाहायला मिळतील. आकाश, यावेळेला आपल्याकडून कुठला बदलाव असेल टीम मध्ये? तोपर्यंत धन्यवाद. बस थँक्यू सो मच. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाची चालू आहे, जिथे दोन्ही संघ आपण पाहतोय एकमेकांना विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही संघ एक एक मॅच विजयी होऊन ही मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. एका साईडला आपण पाहतोय ते म्हणजे प्रिन्स 11 नवगरचा संघ, एका साईडला आपण पाहतोय ते म्हणजे हिरकणी वॉरियर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय पायांचा वापर केला, पुढे ढकलला बॉल. मिडॉनचा खेळाडू आला, बॉलला अडवलं गेलं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कंप्लीट केलेली टीमची धावसंख्या आपण पाहतोय षटक क्रमांक 1 संपुष्टात. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती आपण पाहतोय. पाठलाग करायची तो म्हणजे इथून पुढे 66 धावसंख्येचा मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दिवस क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. दमदार
दर्जेदार मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व आपण पाहतोय. हिरकणी वॉरियर संघाचे संघ मालक आपण जर पाहिला तर विजयजी गुगले साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय मिथुनजी कदम साहेब आणि साहिलजी कडकर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर प्रिन्स 11 नवगडचा संघ पाहायला गेला तर परेशजी शिंदे साहेब आणि वैभवजी शिंदे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. एका साईडला संघाचे कर्णधार आहेत ते म्हणजे सनी गुंडुले आणि दुसऱ्या साईडला संघाचे कर्णधार आहेत ते म्हणजे रोशन जाधव. रन मशीन ऑफ नवगड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकाखेरीस टीमची धावसंख्या 11 पाहतोय आणि बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी निवी गावाला बिलोंग करणारे जलद गतीचे गोलंदाज आपण पाहतोय सुयोग शिंदे. डावपुऱ्या हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुढे दाखल झालेत आणि स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय ते म्हणजे रोशन जाधव. रन मशीन ऑफ नवगड पहिला बॉल सँड अँड डिलिव्हर करणारा ऑन साइडला खेचलेला रन मशीन ऑफ नवगडच्या बॅट मधून धावा बरसताना पाहायला मिळते 6 धावांसाठी. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर आवाजही आपला त्या पद्धतीने आला ना, असं वाटलं होतं बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबेल आणि अगदी पहिल्या बॉल वरती षटकार घेतलाय. ज्या वेगानं बॉल आला त्या वेगानं बॉल मैदानाच्या बाहेर गेला. टीमची धावसंख्या बघते पाहायला मिळते म्हणजे 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. षटकातील पुढचा बॉल हो यावेळी आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस फार मिळाला. सुयोगांना माहिती आहे पहिला बॉल वेगानं हाताळला होता, त्या वेगानं बॉल बाहेर गेला होता. या वेळेला थोडीशी गती कमी केली गेली होती आणि त्या कारणाने रोशन इथे बिटूताना बाहेर मिळाली आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा, त्यांना मोठा प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा. पर्व पहिले आणि भव्य आणि दिव्य आयोजन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो यावेळेला बॅटची कडा घेतली. बॉल पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय. शॉर्ट टर्नमॅनला खेळाडू आहे, बॉल तिथे अडवलं गेलंय आणि त्याच वेळेला स्ट्राईक इथे आपल्याला रोटेट होताना मिळाली. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आणि सिंगल धाव जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही तापवती पाय मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती आपण टीमची धावसंख्या पाहतोय. तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिथून पुढे अजून पुढच्या 3 मॅच हे आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि तेही 6-6 षटकांच्या कशा होतील त्याचा जास्तीचा विचार आपण करणार आहोत. पुढचा बॉल हो यावेळेला बॅकफूट पच केलाय, कट केलाय. बॉल पाठीमागच्या दिशेने वेगानं चाललाय. खेळाडू येतोय तिथे. शॉर्ट टर्नमॅनचा खेळाडू चांगल्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी तिथे आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला इथून पुढे धावून करताना पाहायला मिळाला. टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही तापावती पाहायला जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 या आकड्यावरती. रोशन जाधव आहेत मान फ्रॉम नवगड. त्याचबरोबर आघाडीला आलेली जोडी देवार आले आपण पाहतोय. तलेगावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तालुक्याची ग्रामीण स्पर्धा खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल, स्वतःला सिद्ध करावा लागेल कारण का प्लॅटफॉर्म फार मोठा आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक तेही या स्पर्धेने लक्ष वेधलंय. हो यावेळी आपण पाहतोय बरेचसे सफल झाले होते, बरेचसे आउटसाइड ऑफ गेले होते आणि त्यानंतरला ऑनसाइडला घ्यायचं होतं परंतु त्याही वेळेला बॉलचं कनेक्शन होणं ते फार गरजेचं होतं, ते इथे झाले नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 दिवस स्पर्धेचे आपल्याला होताना पाहायला मिळाले. 2 स्पर्धेमध्ये 2 दिवसामध्ये 2 टीम्स आपल्याला सुपर 6 मध्ये येताना पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण संघ मालकांचा विचार फार मोठ्या प्रमाणावरती केलाय कारण का विजेता संघ मालकाला सोन्याची चैन तेही फार चर्चेमध्ये राहिलाय. संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये गावागावामध्ये नाक्यानाक्यामध्ये आता एकच चर्चा आहे, विजेता संघ मालक कोण ठरेल आणि सोन्याचं चैन कोणाच्या गळ्यामध्ये जाईल तेही आपल्याला इथे पाहायचंय. परंतु इथे षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येईल. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 21 पाहतोय. आज पाठलाग करायचा तो म्हणजे 66 धावसंख्येचा. 24 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय गरज असणार आहे ती म्हणजे 45 धावसंख्येची. 24 बॉल 45 ची गरज.
अजूनही 4 षटकांची खेळ इथून पुढे बाकी असणार आहे, म्हणजे मॅच अगदी बरोबरीवरती चालू आहे. जवळपास आपण पाहतोय ते म्हणजे 11.25च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायचे. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय प्रिन्स 11 नवगर. या संघाचे कॅप्टन अजूनही खेळपट्टीवरती आहेत. आघाडीची जोडी अजूनही खेळपट्टीवरती आहे. दिवस क्रमांक 3 या स्पर्धेचा पाहतोय. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल तसतशी अलोट प्रेक्षक वर्गांची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटच्या काही 2 ते 3 दिवसामध्ये अगदी संपूर्ण मैदानभर गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण स्पर्धा ही फार मोठी आहे आणि सर्वांचं लक्ष आता सध्याच्या या आठवड्यामध्ये माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग कडे लागले. मानाची अभिमानाची स्पर्धा आहे. ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय विकी खानविलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण ते दाखल होता पाहायला मिळते. 24 बॉल 45 धावसंख्येची गरज आहे. षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल आपण पाहतोय. ओहो, पहिला बॉल आपण पाहतोय आउटसाइड डॉट टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येने इथून पुढे सुरुवात होतीये. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने गेला. शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. त्याला माहिती आहे देवा यांचा स्ट्रॉंग झोन जर पाहायला गेलं तर लॉंग लेग स्टोअर लेग आहे आणि त्या कारणाने आउटसाइड डॉट टाकण्याचा प्रयत्न, परंतु बराचसा दूर गेला. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि त्यांची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 22 त्या आकड्यावरती. 22 षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेला सफल झाली. बॉल पाठीमागच्या दिशेने खेळून काढायचं होतं. बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. फाईनली बाउंड्री लाईनच्या बाहेर दर्जेदार थँक्यू. चौकार आलाय. षटकातील आपण पाहतोय ते म्हणजे पुढचा बॉल. ओहो, यावेळेला आपण पाहतोय कुलवट टप्प्याचा बॉल होता. ओव्हर पिच बॉल होता. टप्पा थोडासा पुढे घेतला होता आणि त्याच वेळेला आक्रमण करायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु बॅट बॉलचं कनेक्शन तितकंच राहिलं नाहीये आणि त्याच वेळेला चौकार आल्यानंतर आपण पाहतो ते म्हणजे डॉट बॉल. 66 धावसंख्येचा करायचा पाठलाग. सुरुवात चांगली झाली आहे, म्हणजे विकेट एकही गेली नाहीये आणि त्याचबरोबर धावाही मैदानाच्या आतमध्ये आले. त्यामुळे प्रिन्स 11 नवगर संघासाठी चांगली सुरुवात म्हणता येईल. पुढचा बॉल. कोलवा टप्प्याचा बॉल आपण बाजू एक्स्ट्रा कव्हरला केलेला फटका. खेळाडू तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पहा. मी ते बॉलला तिथे अडवलं गेलंय. वेगानं शॉट खेळले होते आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर एका धावेवरती इथे थांबावं लागेल. एका धावेने टीमची धावसंख्या दबाव होते बाहेर जाऊन पोहोचले ती म्हणजे इथून पुढे आपण पाहतोय 27 आकड्यावरती 27. 66 धावसंख्येचा करायचा पाठलाग. 27 धावा या अद्यापपर्यंत त्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून पुढे एका दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागणार आहे. समोरच्या टीम वरती प्रेशर क्रिएट करावी लागणार आहे, अन्यथा हे सहजरित्या चेस हा सामना प्रिन्स 11चा नवगरचा संघ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. परंतु कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. पुढचा बॉल. ओहो, यावेळी आपण बाजूला स्विच हिट करायचं होतं. काही वेळेला तितका संपर्क होत नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे 3 इथे चालू आहे. एक सिंगल आली. टीमची धावसंख्या एकाने पुढे जाईल 28 आकड्यावरती 28. देवार आलेच्या बॅटमधून 2 चौकार अद्यापर्यंत पाहायला मिळाले. रोशन जाधवच्या बॅटमधून 1 चौकार आणि 1 षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाला. त्यामुळे पाटणाची क्रिएट चांगल्या पद्धतीने झाली आहे. सिंगल डबलिंग मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाले आणि चांगल्या क्वालिटीची इव्हन जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. देवा आणि त्याचबरोबर रोशन. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेला चुकी घडली आहे. फुल टॉस बॉल होता. आक्रमण केलंय. खेळाडू तिथे होते, त्यांना बीट करून बॉल आपण पाहतोय सीमा रेषेच्या पलीकडे जाईल आणि नो बॉल साठी आपण इथे टीव्ही अंपायरची घेणार आहोत मदत. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार जरूर गेलाय, परंतु आपण या
24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीची गिव्यत मदत आणि तिसरे पंच इथून पुढे अभयजी पाटोळे सर मॅन फ्रॉम अंबरनाथ ते आता आपल्या समोर जोडतील आणि हा बॉल भीमर आहे की नाही पंचांचा रिव्ह्यू आता इथून पुढे आपण चेक करणार आहोत. आपण इथून पुढे कंप्लीट केल्या गेलाय. टीमची धावसंख्या धपावते पायमध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 या आकड्यावरती 35 66 धावसंख्येचा करायचा पाठलाग आणि आता दमदार सुरुवात राहिली आहे प्रिन्स 11 नवगड संघाची. देवाच्या बॅट मधून तो षटकाराला नो बॉलचा इशारा आला होता म्हणजे येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. चला इव्हन मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. गोलंदाजी करत असताना विकी खानविलकर मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा बॉल. हो टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय उसळी तितकीशी घेतली नाहीये. देवाने एक्सपेक्ट केलं होतं बाउन्स तेवढा बाउन्स झाला नाहीये आणि बाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहा मिळते. स्ट्राईक इथून पुढे रोटेट होताना पाहा मिळेल. एंड चेंज झाला. टीमची धावसंख्या धपकवते पाहा मिळते ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती 36 36 धावा इथून पुढे गरज असणार ती म्हणजे 30 धावसंख्येची. षटक क्रमांक चालू आहे तिसरं अद्यापर्यंत बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 5 शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. 19 बॉल जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज. परंतु इथून पुढे इरकणी वॉरियर संघाला कमबॅक करायचा असेल तर मग विकेट घेणं हे फार गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल हा ट्रॅकर आडव्या बॅटनं खेळला फटका ऑन साइडला स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहतोय एक दर्जेदार फटका आहे. पंचांचा इशारा 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी हा चौकार. गरज असणारी ती म्हणजे बॉलचा खेळ बाकी असणारे 18 आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज. 18 मध्ये 26 एका टीमला धावा बनवायचे आहेत. एका टीमला 18 मध्ये 26 धावा वाचवायच्या आहेत. त्यामुळे आता इथून पुढे कशा पद्धतीचा खेळ होईल तेही पाहावं लागणार आहे. अर्ध्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आहे. अर्ध्या इनिंगचा खेळ इथून पुढे बाकी आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 14 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा नेव्ही गावाला बिलॉंग करणारे जलदगतीचे गोलंदाज सुयोग शिंदे बाउंड ट्रॅक वरती. पहिला बॉल आपण पाहतोय त्यावेळेला आपण अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला टायमिंग प्रॉपर होत नाहीये. सिंगल मैदानाच्या आतमध्ये देवा यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली सिंगल आली. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती आपल्याला येताना पाहायला मिळाली. बरेच षट गोगावले एंड कडून आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळते तो म्हणजे गोलंदाज सुयोग शिंदे. माणगाव प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली दमदार कामगिरी केली होती. परंतु आता ग्रामीण प्रीमियर लीग खेळतोय तालुक्याची स्पर्धा आहे आणि तिथे कशा पद्धतीची कामगिरी करेल तेही पाहावं लागणार आहे. संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजरा या मॅच कडे लागल्या आहेत. मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये एका साईडला प्रिन्स 11 नवघर एका साईडला हिरकणी वॉरियर्स. पुढचा बॉल हो चांगला बॉल पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर गोलवा टप्प्याचा बॉल होता. काही पलीकडे रोशनकडे या बॉल वरती उत्तर नव्हतं आणि त्याच वेळेला आपण पाहतोय सिंगल याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. पहिला षटक आता असताना आपण पाहिला तो म्हणजे सनी याने धावा खर्च केला तर म्हणजे 11. त्यानंतर मग पुन्हा एकदा सुयोग आले. सुयोगने एक षटकार केला त्यांनी धावा खर्च केला तर म्हणजे 10. त्यावेळेला आपण पाहतोय हेलिकॉप्टर बॉल सीमारेषेच्या पलीकडे आपण पाहतोय सिक्सर. येस समाप्ती असावी. हा चौकार आपण इथे पकडणार आहोत. टीमची धावसंख्या ही आपण पाहतोय ती म्हणजे 46 आकड्यावरती 46 या चौकार आलाय. षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल
हो या वेळेला आपण पाहतोय सफल झाले आठव्या पाटणा ऑन साइडला आकाशाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी आउटस्टँडिंग देवाच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. टीमची धावसंख्या इथं बघतोय म्हणजे ती म्हणजे 52 या आकड्यावरती काय बॅटिंग करतोय देवा राले मॅन फ्रॉम तळेगाव. काही वेळेला पण पाहतोय लो व उलटा सुद्धा धीम्या गतीने बॉल उचलला गेला होता आणि त्याच वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये म्हणजे सेन्सिबल क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकारांची भाषा बोलली जाते परंतु त्याचबरोबर स्थायिकही रोटेट केली गेली आहे. म्हणजे देवा रालेच्या बॅटमॅनवर अद्यापर्यंत पाहायला गेलं तर आपण पाहतोय 2 चौकार आणि त्याचबरोबर 3 षटकार आलेत आणि त्याचबरोबर रोशनच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार. वेळेला पाहतोय अगदी अगुट टप्प्यावरचा बॉल होता त्याही वेळेला चेंज ऑफ द पेस फार मेरा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 इथून पुढे येईल संपुष्टात. टीमची धावसंख्या धापकावरती 53 या आकड्यावरती आपण टीमची धावसंख्या पाहतोय. इथून पुढे 13 धावसंख्येची गरज असणार आहे. बॉल सगळे बाकी असणार आहे तो म्हणजे 12 बॉल जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज. इथून पुढे ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. इरकटी वॉरियर्स संघाला 2 ते 3 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला जाताळावे लागतील तेव्हा कुठेतरी कमबॅक होईल. परंतु कौतुक करावं लागेल ते म्हणजे देवा राले आणि त्याचबरोबर रोशन जाधव यांचं काय ओपनिंग पेअरची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. टीम स्टार्ट करून दिली आपल्या टीमला. पहिली मॅच ही तिथे जिंकले आणि त्याचबरोबर आपण पाहतोय याही मॅच मध्ये अगदी दमदार कामगिरी करता पाहायला मिळते. परंतु मॅच अजूनही संपली नाहीये कारण 12 मध्ये अजून 13 धावा या इथून पुढे बनवायच्या आहेत. त्यामुळे मॅच मध्ये काही होऊ शकतं. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे इथे वेळ बदलायला वेळ लागत नाही. पॉइंट ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 करण्यासाठी अंकित निंगावले. पहिला बॉल पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बामी याला आडव्या बॅटने याही वेळेला कॅच होतं. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न आपण पाहतोय. यस एका धावेवरती रोशनाने त्यांना तिथे थांबवलंय. 11 मध्ये जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. पेन संघाला बिलॉंग करणारा गावाला बिलॉंग करणारा अंकित निंगावले पहिल्या मॅचचे हिरो होते. याही वेळेला आता हिरो बनण्याची संधी पुन्हा एकदा आली आहे. 11 मध्ये 12 त्यांना वाचवायचे आहेत. पुढचा बॉल टप्प्याचा बॉल आपण पाहतोय समोरच्या दिशेने ट्रॅव्हल झाले अलॉंग द विथ कार्पेट पण पाहतोय. लॉंग ऑनला ट्रॅव्हल झाल्यानंतर तिचे क्षेत्ररक्षण चांगले आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे आणि आता 10 मध्ये धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 11. चांगल्या टप्प्यावरती बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंकित लो व फुल टॉस काही वेळेला देवा राले मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीयेत. आग लावत आहेत देवा राले ऑन फायर. सिक्सर. टीमची धावसंख्या धापक होती आता वेगानं पुढे झाली आहे. 61 या आकड्यावरती देवा राले आपण पाहतोय वैयक्तिक बॅटिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला आपला पाय मिळतोय तो म्हणजे देवा राले. 17 बॉल वैयक्तिक 38 धावसंख्येवरती खेळी करताना पाय मिळतोय. 18 बॉल आणि आता 39 धावसंख्येवरती काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये देवाची राहिली आहे. रोशन वरती संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या नजरा होत्या परंतु त्याच्या आधी आपण देवा रालेला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि आग लावताना पाय मिळतोय. षटकातील पुढचा बॉल काही वेळेला गोलवट टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. अलॉंग द विथ कार्पेट बॉल ट्रॅव्हल झाला. काही वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये तर पाय मिळते. त्यांची धावसंख्या धपकवरती पाय मिळत जाऊन पोहोचली म्हणजे 63 या आकड्यावरती इथून पुढे 3ची गरज आहे. तेव्हा 18 मध्ये 39 धावसंख्येवरती खेळत आहेत. दमदार खेळी केली आहे. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय लोवर फुल टॉस पुढे आले. बॉलला तिथे पुढे पाठवायचं होतं आणि त्याच वेळेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. याही वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 इथून पुढे येईल संपुष्टात. टीमची धावसंख्या धापकोची पायामध्ये ती म्हणजे 64 आकड्यावरती 6 बॉल सगळे बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 2 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. परंतु इथून पुढे होणारी मॅच क्रमांक 4
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाण मिळेल. एका साईडला पाटील ब्रदर्स नवघर, नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये सुद्धा बाण होतील, तर दुसऱ्या साईडला पण बाण होते म्हणजे आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली, आकाश पांचाल टीमचे कॅप्टन, ते आपल्याला येणाऱ्या पुढच्या 4थ्या मॅच मध्ये खेळताना बाण मिळतील. तर ही मॅच 6 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय 2 धाव संख्येची गरज. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 भव्य आणि दिव्य पर्व आपण पाहतोय. वैभव टेंबे या स्पर्धेचे अध्यक्ष बाई दसवते असतील, या स्पर्धेचे संस्थापक उपाध्यक्ष आपण पाहतोय सतीशजी भोसले साहेब असतील, आणि त्याचबरोबर नंदू शेठ वाडवर आणि त्याची संपूर्ण टीम यांच्या वतीनं आयोजित केलेली आपण ही पाहतोय भव्य आणि दिव्य स्पर्धा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं. पहिला बॉल इथे फटका पोहोचलाय, खेळाडू वेगाने येतोय, बॉल तिथे मिळणार नाहीये, विकेट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना बाण मिळतीये. आता इथून पुढे 5 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 1 धाव संख्येची गरज. आणि त्याचबरोबर त्या लोणेर विभागामधील एक दमदार नेतृत्व विशालभाई टेंबे यांच्या वतीनं आपण पाहतोय या संपूर्ण खेळाडूंना एक टी शर्ट पुरस्कृत करताना बाण मिळाले, त्यांचे देखील विशेष कौतुक. 1 धाव संख्येची गरज अजूनही आहे. त्या स्पर्धेचा नियम सामना बरोबरीवरती सुटला तर सुपर ओव्हर असेल. 4 बॉल 1 ची गरज आहे. बरेचसे वाजेस असा आता आपल्याला या नवीन क्रिकेटमध्ये बाहेर मिळालेत. 6 मध्ये 1 सुद्धा तिथे काही वेळा होत नाही, आणि याही वेळेला 4 बॉल 1 ची गरज. त्यावेळेला 1 धाव आपल्याला बाहेर मिळते, कंप्लीट केली तिथून जाईल का? हो, आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय टीम प्रिन्स 11 नवघर हा संघ 2 मॅच लगातार विजय होऊन शेवटची क्वालिफायरची मॅच खेळण्यासाठी इथून पुढे सज्ज होतील. वेल प्लेड टीम प्रिन्स 11 नवघर, अँड कॉंग्रॅच्युलेशन.